नमस्कार मित्रांनो, जीनियस नॉलेज या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत भूमिहीन असणाऱ्यांना मिळणार जमीन. भूमिहीन योजना 2024 बद्दल माहिती. या योजनेअंतर्गत जमीन नसणाऱ्यांना मिळणार 2 एकर बागायती जमीन किंवा कोरडवाहू 4 एकर जमीन. याकरिता आपण हा व्हिडिओ सविस्तर बघा. ही योजना मुख्यतः महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती, नवबौद्ध, शेतमजूर, विधवा महिला या नागरिकांसाठी आहे. वरील प्रवर्गातील व्यक्तींना शासनाकडून जमीन खरेदी करून रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी म्हणून सुरू करण्यात आली. तसेच शेतमजुरांना त्यांची हक्काची जमीन मिळावी म्हणून ही योजना अंमलात आणली गेलेली आहे. या योजनेअंतर्गत शासनाकडून शेतमजुरांना जमीन खरेदी करून ती भूमिहीन अनुसूचित जाती प्रवर्गातील कुटुंबांच्या हवाली केली जाते. परित्यक्त्या किंवा विधवा महिलांच्या बाबतीत जमीन त्यांच्या नावे केली जाते. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत या योजनेच्या अटी, पात्रता, लाभ, कागदपत्रे व अर्ज कुठे करायचा. चला तर मग सविस्तर माहिती जाणून घेऊया. आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला व बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. चला तर सरकार शेतात काम करणाऱ्या मजुरांसाठी सतत विविध योजनांची सुरुवात करत असते. तसेच राज्य सरकारसुद्धा आपल्या राज्यातील नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी सतत प्रयत्न करत असते. त्याकरिता वेळोवेळी सरकार विविध योजना राबवत असते. आज आपण महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती, नवबौद्ध घटकातील दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन शेतमजुरांना 2 एकर ओलीत किंवा 4 एकर कोरडवाहू शेती जमीन करण्यासाठी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या योजनेची संपूर्ण माहिती आपण खालीलप्रमाणे जाणून घेऊ. या भूमिहीन योजनेचे लाभ. या योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन शेतमजूर किंवा कुटुंबाला 4 एकर कोरडवाहू जमीन किंवा 2 एकर ओलीत खालील जमीन उपलब्ध करून त्यांच्या नावे करून देण्यात येते. जमीन खरेदीसाठी येणाऱ्या खर्च 50% रक्कम बिनव्याजी कर्ज तर 50% रक्कम अनुदान स्वरूपात देण्यात येते. भूमिहीन योजनांच्या अटी. मग लाभार्थी हा दारिद्र्य रेषेखालील शेतमजूर असावा. योजनेच्या लाभासाठी अर्जदाराचे वय कमीत कमी 18 व जास्तीत जास्त 60 वर्षे निश्चित केले आहे. विधवा किंवा परित्यक्त्या स्त्रियांना योजनेतील लाभासाठी प्राधान्य देण्यात आलेले आहे. जमीन खरेदी करताना 3 लाख रुपये प्रति एकर एवढ्या कमीत कमी मर्यादेपर्यंत चर्चेद्वारे जमीन खरेदी करण्याची मुभा जिल्हास्तरीय समितीस देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत यापूर्वी लाभ घेतलेल्या कुटुंबातील कोणत्याही कुटुंबाला कोणत्याही कारणास्तव जमीन कोणत्याही व्यक्तीला हस्तांतरित करता येत नाही किंवा विकता येत नाही. महसूल व वन विभागाने ज्यांना गायरान व सिलिंगच्या जमिनी वाटप केले आहेत, कुटुंबाला या योजनेचा लाभ देण्यात येणार नाही. या योजनेअंतर्गत लाभ घेऊन जमीन मिळवलेल्या लाभधारकांना जमीन स्वतः कसणे गरजेचे असून याचा करारनामा करून देणे बंधनकारक आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबाला देण्यात येणारे कर्ज हे बिनव्याजी 10 वर्षे असणार आहे. कर्जफेडीची सुरुवात कर्ज मंजुरीनंतर 2 वर्षांनंतर सुरू होणार आहे. कुटुंबाने विहित मुदतीत म्हणजे कर्ज घेतल्यापासून 10 वर्षात कर्जाची परतफेड करणे आवश्यक आहे. मग भूमिहीन योजना अर्जाकरिता आवश्यक कागदपत्रे कोणती? तर अर्जदार हा अनुसूचित जाती प्रवर्गातील असल्याबाबतचा जातीचे प्रमाणपत्र असावे. अर्ज विहित नमुन्यात पासपोर्ट फोटोसह भरावा. रेशन कार्ड, रहिवासी दाखला, मतदान कार्ड, आधार कार्ड, भूमिहीन शेतमजूर असल्याबाबतचा तहसीलचा दाखला, मागील वर्षाचा उत्पन्नाचा तहसील कार्यालयातील दाखला, 60 वर्षे वयापेक्षा कमी वय असल्याचा पुरावा, लाभार्थी दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र. शेतजमीन पसंतीबाबत लाभार्थ्याला 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर प्रमाणपत्र द्यावे लागेल. मग हा भूमिहीन योजनेचा अर्ज कोठे करायचा? तर भूमिहीन योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी तुम्हाला जिल्हा कार्यालयातील समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयात जाऊन कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण आणि स्वाभिमान योजना अर्ज
घ्यावा लागेल. आता अर्जामध्ये विचारलेल्या सर्व माहिती अचूक भरून घ्यावी व वरती दिलेली सर्व आवश्यक कागदपत्रे यांची प्रत जोडून घ्यावी. त्यानंतर अर्ज व कागदपत्रे सहाय्यक आयुक्त कार्यालयात जमा करून घ्यावी व त्याची पोच घ्यावी. अशा प्रकारे आपण या योजनेअंतर्गत अर्ज दाखल करू शकतो. मग दिलेल्या लिंकवरती तुम्हाला अर्जाचा नमुना मिळेल. तो डाउनलोड करून हा अर्ज तुम्ही वापरू शकता. आमचा हा आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला तर आम्हाला कमेंट्सद्वारे कळवा आणि असेच नवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.